मुद्द्याला जनतेच्या मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करणं आणि व्यक्तिशः लोकांची बदनामी करणं हा या सरकारने चालवलेला एक अजेंडा आहे। कुठल्याही व्यक्तीने आपल्या मुलीसाठी स्वतःसाठी एखाद्या महिलेसाठी न्याय मागण्याचा जर त्या ठिकाणी प्रयत्न केला असेल तर आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की त्या व्यक्तीला न्याय तिथे मिळाला पाहिजे। पण न्याय मागत असताना त्याच्यामध्ये काय खरं घडलं हे सुद्धा लोकांना त्या ठिकाणी कळलं पाहिजे। जे सुसाईड झालं होतं याच्यामध्ये त्यावेळेस त्यांच्या आईवडिलांनी वेगळी वक्तव्य केलं होतं। आता ते कदाचित 4 वर्षानंतर त्यांना असं वाटत असावं की न्याय मिळावं म्हणून ते कोर्टात गेले असतील। भाजपकडनं याचं वेगळ्या पद्धतीने राजकारण केलं जाईल, कारण दिशा सायलेंच्या वडिलांनी त्यावेळेस सांगितलं होतं कोणी या बाबतीतलं राजकारण करू नये, पण आता राजकारण सुरू आजपासून झालेलं तुम्हा आपल्या सगळ्यांना त्या ठिकाणी कळेल। दरम्यान महायुतीच्या 2 आमदारांनी आदित्य ठाकरेंची पाठराखण केल्याचं चित्र पाहायला मिळालं। घटनेनंतर इतक्या उशिरा याचिका दाखल करण्याचा उद्देश काय असा सवाल अमोल मिटकरींनी उपस्थित केला, तर शिवसेना आमदार संजय गायकवाडांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे। इतक्या वर्षानंतर ही याचिका दाखल करण्यामागचा नेमका उद्देश काय? त्याला 2.5 वर्षाचा कार्यकाळ लोटला। आजपर्यंत पण त्यांच्या वडिलांनी हा प्रश्न याचिकेच्या द्वारे कोर्टाला विचारला असता किंवा कोर्टात याचिका दाखल केली असती तर आतापर्यंत न्याय भेटला असता। महाराष्ट्राच्या समोरचे हे प्रश्न नाहीतच। मी किती दिवसांपासून सांगतोय आणि अक्षरशः डोकं फोडून सांगतोय की महाराष्ट्राच्या समोरचे प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न, न्याय देण्याचे प्रश्न, आणि याचिकाकर्त्यांनी जी याचिका कोर्टात दाखल केली त्याला सन्माननीय न्यायालय योग्य तो निकाल देईल। जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर दोषारोपपत्र जर सिद्ध झालं तर ते आरोपी म्हणून सिद्ध होतील। पण उगाच काहीतरी मूळ चर्चा भरकटवण्याकरता आता राजकीय लोकांनी सुद्धा याला जास्त हवा देऊ नये। बघा, दिशा सालियांचा मृत्यू 5 वर्षापूर्वी 14व्या माळ्यावरून पडून झालेला आहे आणि तो तिचा करुण अंत झाला आणि CIDच्या तपासामध्ये तो तपास त्यांनी केला। त्या तपासामध्ये त्यांना त्या काळामध्ये ज्या ज्या नेत्यांवर आरोप झाले त्यापैकी एकाचाही सहभाग आहे असं त्यांना दिसून आलेलं नाही। मी पाठराखण करत नाही, तपास यंत्रणेने जो अहवाल दिला मी त्याच्यावर बोलत आहे आणि जे सत्य आहे ते मी बोलत आहे। त्याच्यामुळे आदित्य ठाकरेंची पाठराखण करायची किंवा नारायण राणे साहेबांच्या निलेश राणे साहेबांना विरोध करायचा असला याच्यामध्ये भाग नाही आहे। पण एखादी दुर्घटना आहे आणि त्या दुर्घटनेला मर्डरचं स्वरूप करून ज्याचा काही संबंध नाही त्याचं नाव घेतलं हे मला वैयक्तिक माझ्या मनाला पटत नाही। दरम्यान या प्रकरणावरती भाजपचे वरिष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार काय म्हणालेत पाहू।